अभिनवमध्ये आंतरराष्ट्रीय योग डे उत्साहात साजरा। रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 2590 विद्यार्थ्यांनी केला योगा अभ्यासाचा संकल्प। आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या एसएससी आणि सीबीएसई विभागाच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्व प्राथमिक विभाग, माध्यमिक विभागापासून ज्युनियर कॉलेजपर्यंतच्या जवळजवळ 2590 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगा डे उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संस्थापक राजीव जगताप म्हणाले की शरीराला सुदृढ बनवण्यासाठी योगासनं आणि प्राणायाम आवश्यक आहे। तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांवरील रोगप्रतिबंधक लस आहे। जगातील सर्वात तरुण संख्या असलेला भारत देश निरोगी होण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ योगा अभ्यासासाठी देण्याची गरज व्यक्त केली। आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे। आज आमच्यासारख्या तरुणांना योग दिनानिमित्त केलेले मार्गदर्शन आणि जीवनातील योगाचे महत्त्व पटल्यामुळे बिघडलेले संतुलन सावरून सक्षम व्यक्तिमत्व बनण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगा अभ्यास करण्याचा संकल्प गौरी नाळे, ज्ञानदा कुलकर्णी, आदिती बायस, मनस्वी पाटील, आदिती खेडकर आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केला। कार्यक्रमाचे आयोजन सर्व क्रीडा शिक्षकांच्या आणि इतर सर्व शिक्षकांच्या साहाय्याने केले। सान्वी कदम या विद्यार्थिनीने लाईव्ह विविध योग प्रात्यक्षिकांसंबंधी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण केले। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, समन्वयक डॉक्टर सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे उपस्थित होते। आज 21 जून 2024 ला आमच्या शाळेत योगा डे साजरा केला गेला। ज्यात 2500 कमीत कमी 2500 मुलांनी भाग घेतला। वी wanted to give them a message, and my students also wanted to give a message to everybody that yoga is not restricted for one day. हे आपण रोज आपल्या दैनंदिन भागात आणू शकतो आणि करू शकतो। Somewhere it is going to help them in focusing on the studies. Simple breathing exercise, how it helps them in their day-to-day life. That is what is being taught to them, and it is not restricted for one day. Every day they should be doing yoga to remain focused. Few of our students are already performing yoga at national level. They are getting medals for the school, and somewhere they have taken an oath on this day that we will be doing yoga every day for our self study as well as being healthy throughout our life. जून 2026 अभिनव एज्युकेशन संस्थेच्या या प्रांगणामध्ये 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या अनुषंगाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने हिरिरीने भाग घेत त्यांच्या क्रीडा शिक्षकांनी जे काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या पद्धतीनं अत्यंत लयबद्ध अशी आसने केली आणि खऱ्या अर्थाने एक शपथ घेतली की ही जी जाणीव आणि जागृती पुढे अशीच वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही नियमित योग करू आणि आमचं जे तणावरहित जीवन कशा पद्धतीनं आम्हाला अधिक आनंदाने जगता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असा संकल्प घेऊन आज हा योग दिन साजरा करण्यात आला। Today we celebrated Yoga Day with very enthusiastic and very much in enjoyment. We really enjoyed it, and because of our stress life and because of our panic situations, we got relieved because of the yoga exercises, and it is really necessary that we should practice or do yoga every day as it calms our mind, and it is I'm really grateful that our school organized this yoga day. Today we celebrated International Yoga Day, and our school also conducted a session which was really helpful, and it was way too productive, and our teachers guided us very well, and the aim behind it was to keep our mind calm and stay healthy, and in this life full of competitions it really helped us, and thank you. योगा करून माझ्या मनाला शांती भेटली आणि योगा नेहमी करायला हवा आणि
आम्ही सगळ्या टीचरांनी आम्हाला गाईड केले चांगलं. तर असा संकल्प घेतला आहे आम्ही सगळ्यांनी की योगा रोज करणार, कारण की या रोजच्या दैनिक ह्याच्यात योगा करणं फार गरजेचं आहे आपल्याला. थँक्यू. आज आमच्या शाळेत 12वा योगा दिन हा साजरा केला गेला होता. 11 म्हणजे मागच्या वर्षांपासूनच आमची शाळा खूप योगा डे साजरा करते. आता आम्ही 10वीत आहोत सगळे आणि आमचं आयुष्य खूपच असं स्ट्रेसफुल आहे. खूपच प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला, सगळे स्टडी स्ट्रेस बर्डन सगळीकडं खूप, म्हणजे डोकं एकदम दुखायची वेळ येते एकदम. आणि त्यावेळेस आता एक दिवस हा उद्या योगा डे पण आम्ही आज साजरा केला हा. तर या साठी जे शाळांनी ऑर्गनाईज केलं होतं इथे सगळीकडे, म्हणजे सगळे मुलांना एकत्र जमा केलं होतं. टीचर्स वरती आम्हाला गाईड करत होते, साईडला आमच्यासोबत टीचर त्यांनी आमच्यासोबत योगा केला. अख्खं सगळं एन्व्हायरमेंट खूप शांत होतं. त्यात आम्हाला बरं वाटलं योगा करायला. आमचं जे माइंड होतं ते आम्ही कुठल्या दुसरी गोष्टीकडे डायवर्ट न करता आम्ही फक्त योगाकडे फोकस केलं. त्यामुळे खूप भारी वाटलं आम्हाला हे सगळं करताना. आमचं जे माइंड फुल्ली रिलॅक्स झालं यामुळे. त्यामुळे थँक्यू सो मच. शाळेला पण मी थँक्यू म्हणेन. आणि ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला गाईड केलं ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ती गोष्ट आम्ही आत्ता ते इम्प्लिमेंट करूच, पण येणाऱ्या आयुष्यात पण आम्ही इम्प्लिमेंट करू. 10वी असेल 12वी असेल. सो त्यांच्यामुळे खूप हेल्प झाली. थँक्यू.